दोस्त के लिए, एक दोस्त को छुड़ाने के लिए एक दोस्त पागल तक बन जाता है, पागल बन के एक्टिंग कर लेता है। याराना फिल्म में हमने देखा, एक दोस्ती की फिल्म हमने देखी खुदगर्ज, शत्रुघ्न सिन्हा और जितेंद्र की। एक दोस्त दूसरे दोस्त को आगे ले जाने के लिए खुद बर्बाद हो जाता है। तो पहले गेंद पे सिंगल आ चुका है, अब स्ट्राइकर एंड पर आ चुके हैं हर्षल। गेंदबाज विघ्नेश। विघ्नेश की ये गेंद, हर्षल ने इस गेंद को ऑन साइड के ऊपर खेला है। एक रन जरूर मिलेगा। मिड विकेट पर एक खिलाड़ी तैनात है, दो खिलाड़ी 30 गज दायरे के बाहर है, उसमें से एक डीप मिड विकेट और एक हमें नजर आ रहा है सीधा लॉन्ग ऑफ। बाकी शॉर्ट स्क्वायर लेग, शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट थर्ड मैन, पहला स्लिप, विकेट कीपर, शॉर्ट एक्स्ट्रा कवर। ये गेंद हवा में, कवर्स के खिलाड़ी उस गेंद के नीचे आना चाहते थे लेकिन सिंगल मिला। काफी सटीक गेंदबाजी हो रही है। मोनकौड़े के गेंदबाज विघ्नेश द्वारा बड़े हिट खेलने का मौका नहीं दे रहे हैं। जानते हैं मैंडेटरी पावर प्ले में मैं गेंदबाजी कर रहा हूं, जहां पर बल्लेबाज खुलकर खेलने की कोशिश करेंगे और ऐसे में उन्हें रोकना जरूरी है। और जो कप्तान ने फैसला लिया है कि हमें गेंदबाजी करनी है, तो उस हिसाब से गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं। नदीम खान का इनाम शायद इन्हें मिल सकता है अगर ये विकेट हैट्रिक हासिल करे तो। 66-63, तीन बाउंड्रीज आती है तो भी 66-63, तीन सिक्सर आते हैं लगातार तो भी 66-63, यानी कि 6,663 रुपए का गूगल पे इनाम। क्योंकि गूगल पे जब वो आता है ना, ये सिस्टम जब बुराड़े सर कारगर साबित होती है तो छुट्टे का प्रॉब्लम नहीं होता कि 2-3 रुपए कहाँ से लाए, हा सीधा। चला, अगदी खेळाडूं तर खुश होणार आहेत प्रवीण सर, परंतु आता समालोचन कक्ष सुद्धा खुश होत आहे. अर्थातच नदीमभाई खान यांच्याकडून तब्बल समालोचन कक्षासाठी 2,000 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. मनस्वी त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करूयात. निश्चित रूप से, क्योंकि हम कमेंटेटर्स है ही ऐसे, कला के अगर कदरदान हमें मिले तो हम उनकी भी तारीफ करेंगे, हमारी भी तारीफ होती है लोगों के सामने कि चलो भाई कुछ तो मिला इन्हें। टीम का टोटल 4 रन, एक विकेट के नुकसान पर। ठोक डीजे। की मंचावरती बहारदार व्यक्तिमत्व आहे, परंतु आमदार साहेबांच्या बरोबरीने काम करण्याची एक जी सावली आहे ती नदीमबाई खान आहेत. आणि खरं सांगायचं झालं ना तर अनेक कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून केले जातात. मी तेच तुम्हाला मागाशी सांगितलं की अगदी कॅरोकेचे जे ऑर्केस्ट्रा होतात त्यांचं निवेदकच मी असतो कार्यक्रमाचा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर ते कॅरोकेचे कार्यक्रम अगदी फ्रीमध्ये, ते मात्र मागी गणेशोत्सव मंडळ असतं त्याच्यात करतात, एक मुस्लिम कार्यकर्ता, आणि त्याच्या अनुषंगाने मात्र त्यांनी केलेलं हे कार्य आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे आणखी एक ओळख त्यांची जरूर मी करून देईल मैदानावरती. कारण कर्जत क्रिकेट असोसिएशन ज्यावेळी सुरुवातीला स्थापन झाली त्यावेळी मात्र पुढच्या पहिल्या 3 वर्षांचे ते अगदी कर्जत क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत. निश्चित रूप से ऑर्केस्ट्रा के नवे एंकर आपको बनाया है आपने। बिना का गीत माला कभी सुना है क्या? बिना का गीत माला अमीन सयानी, उसी तरह आपको आवाज निकालनी चाहिए। मैं आपको दिखाता हूँ वो किस तरह से आवाज निकालते थे। तो भाई और बहनों, दिल खोल के थाम के बैठिए, यहाँ पर आएगा एक दर्द भरा नगमा जिसे सुनकर आपका दिल होगा भाग भाग।
हवा में है, कैच होने की संभावना। इसी के साथ विकेट नंबर तीसरा आउट होने वाले खिलाड़ी हर्षल ठोक दीजिए आनंद। चलिए, चौक से पवन चौहान इस मैच का मजा ले रहे हैं। उन्होंने अजय दिगे साहब को शुभकामनाएं भेजी है, तो जरूर पवन चौहान की शुभकामनाओं को हम स्वीकार करते हैं। सचिन मते साहब के भाई पवन अशोक चौहान। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन बने हैं 4 रन। उमरोली संकट में आ चुकी है, दूसरा ओवर चल रहा है। यकीन मानिए गुराने साहब, क्राउड की भी मैं तारीफ करना चाहूंगा। ये जो कमेंटेटर जिस टूर्नामेंट में मैच के लिए बैठता है ना, कहाँ कहाँ से नंबर ढूंढ लेते हैं। समीर को भी एक्सपीरियंस हुआ होगा, और मुझे तो है ही, संदीप बोराडे को भी होगा, पीयूष को भी होगा। और ये कलाइयों के सहारे मोड़ा इस गेंद को शॉर्ट स्क्वायर लेग को। जैसे गेंद ने चीरा, गेंद गई स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। 4 रन डीजे आनंद। मैंने ये कहा कि जब आप माइक्रोफोन पर होते हैं ना, तो आपका नंबर, कई ऐसे दर्शक होते हैं तो घर बैठे ढूंढ लेते हैं अपने आप। और ये विकेट मिल सकता है। ये लटक गए हैं, ऊंचाई ज्यादा, 38 सर्कल भी नहीं भेदा, लेकिन ये जीवन दान मिला है। ऐसे कैचेस छोड़े नहीं बल्कि लिए जाते हैं, क्योंकि नदीम खान सर भी जानते हैं 1983 में अगर वीव रिचर्ड का वो बेशकीमती कैच अगर कपिल देव निखन साहब ने छोड़ा होता तो क्या भारत में क्रिकेट की लहर आती। का क्या माँ अपने बच्चों को जन्म देने के बाद कपिल नाम रख पाती? नहीं होता। कैचेस लेना जरूरी है किसी भी क्रिकेट की परिभाषा में, चाहे वो T20 हो, 50 ओवर का मैच हो, टेस्ट क्रिकेट हो, या पुराने जमाने के 60 ओवर का वनडे हो। अक्रॉस द लाइन कलाइयों के सहारे मोड़ने की कोशिश की थी इस गेंद को, लेकिन एक ही रन मिला, और इस एक रन से बढ़ता हुआ टोटल उमरोली 10 रन। मोनकोड़े काफी अच्छी गेंदबाजी कर रही है, क्योंकि मैंडेटरी पावर प्ले में उन्होंने अपोजिशंस के 3 विकेट हासिल किए हैं। मैच 10 रन दिए है। पहला ओवर किया था गेंदबाज विघ्नेश ने, और दूसरा ओवर ऋतिक, दोनों ने ही अच्छी गेंदबाजी की है। जो 12th मैन है उमरोली के, थोड़े से टेंशन में है, लेकिन वो जानते हैं अगले 3 ओवर में हम 50 भी मार सकते हैं, हमारे पास वो क्षमता है। करजत सिटी में तो ये पहली बार हो रहा है कि 2 बाइक एक टूर्नामेंट में दी जा रही है। लेकिन देखिए, ऑर्गेनाइजर्स को ना एक काम आसान किया है इलेक्ट्रिक बाइक आने की वजह से। मार्केट में सीरीज के लिए हर जगह मैं देख रहा हूं। फम भाई, देखिए फम भाई की उंगली उठी है, उनका आदेश आ चुका है कि उनका नाम लिया जाए। विघ्नेश अब हैट्रिक बॉल में है। हैट्रिक बॉल, हैट्रिक के लिए है ना 6,663 रुपए। इस गेंद के ऊपर अगर विकेट आता है, क्योंकि पिछली 2 गेंदें पिछले ओवर की विकेट मिली थी इन्हें। और ये उंगली उठी अंपायर की, और नदीम खान साहब का इनाम इस गेंदबाज ने हासिल किया, जिसका नाम है विघ्नेश। इस प्रतियोगिता के सुनहरे पन्नों पर संस्करण तीसरे में
इनका नाम लिखा जाएगा। ठोक दीजिए आनंद। खरं तर डीजे मास्टरच्या मार्फत गोलंदाज विघ्नेश, जिन्होंने हैट्रिक पूरी की है गेंदबाज ने, और नदीम खान साहब का 6,663 रुपये का इनाम हासिल किया है। उनकी गाड़ी का नंबर, हाँ गाड़ी का नंबर है, गूगल पे ही होगा। 3 रुपये 2-3 रुपये चिल्लर आजकल मिलती नहीं है जेब में भी, 500 की हरियाली ही होती है, लेकिन गूगल पे मिलेगा विघ्नेश को ये इनाम तुरंत जैसे ही वो मैच के बाद यहाँ आएंगे। एक रन मिला है। तारीफ काबिल गेंदबाजी हो रही है बोनकोड़े की। संदीप बोराडे सर दर्शकों के साथ इस टूर्नामेंट के बारे में बात करते हुए, किस तरह से ये टूर्नामेंट आगे जा रही है। हमारे मेहमान, हमारे दोस्त, उनके फ़ैन फॉलोअर ढेर सारे हैं। समीर और बोराडे के फ़ैन फॉलोअर करजत में जब भी मैं आता हूँ, कई जगह इनके साथ, समीर के साथ, संदीप के साथ सेल्फीज लोग लेते हैं। कई बार तो मैंने आनंद को उनके साथ 100 से भी ज़्यादा बार सेल्फी लेते हुए देखा है। अक्रॉस द लाइन खेला है, बाएं हाथ के बल्लेबाज को जीवन दान मिला है। वो शायद कुछ ना कुछ जरूर करेंगे, लेकिन ये क्या हुआ, ये जरूरत नहीं थी, कॉल नहीं था सामने से। जल्दबाजी मत कीजिए क्योंकि पहले ही आपने विकेट खोए हैं 4। को यूं ही 7.5 नहीं मिले कल अलीबाग में, ध्यान देने की वजह से मिले हैं, तो ध्यान दीजिए। चलिए अगले सत्र में तो समीर ही है, उनका ही टर्न है। ये गेंद हवा में और इसी के साथ ही आउट। विकेट नंबर 5वां। उम्र भी लगी नहीं रही है। बेस्ट ऑफ बोरशेती बनाम नारपोली अगला मुकाबला है। दोनों कप्तानों से मैं अनुरोध करना चाहूँगा कि यहाँ जैसे ही 5वां ओवर शुरू होगा आपको यहाँ पे आना है, और जैसे ही 5वां ओवर खत्म होगा आपको टॉस करना है। 2 गेंदें इस ओवर की बाकी है, लेकिन क्या गेंदबाजी हुई है विघ्नेश की। विकेट हैट्रिक उन्होंने हासिल की। नदीम खान साहब का 6,663 रुपये वाला इनाम भी हासिल किया है। हाँ, ये कह रहे कि मैं लकी हूँ क्योंकि एक ऐसे क्रिकेटर को इनाम मिला जो काफ़ी दूर जाएगा। और ये देखिए क्या छोड़ा, क्या चीज छोड़े नहीं लिए जाते हैं। ये विकेट मिल सकता था, विघ्नेश के खाते में एक और जाता था। बॉलिंग एनालिसिस बिगड़ती है, ये क्यों नहीं समझते फील्डर। 5 पर हो जाता उसका। देखिए हमारे टेनिस क्रिकेट.in के टेक्नीशियन भी बता रहे हैं मुझे कि 5 पर हो जाता उनका, 5 विकेटें उनके द्वारा ली जाती।
और ये एकमात्र ऐसे गेंदबाज होते हैं इस श्रृंखला के जिन्होंने पहली बार 5 विकेट हासिल की हो एक मैच में। अभी भी है उनके पास मौका, मौका है। और ये बने बने ना, बने 5 विकेट निकाली है विघ्नेश ने, ठोक दीजिए आनंद। जाए उतनी कम में 48 रनों को इन्होंने बचाया था। तो 24 लाइव इवेंट के टेक्नीशियन अमोल पाटिल और जयेश कारले मैदान पर है, तो मैं उनसे गुजारिश करना चाहूंगा कि दोनों ही हमारे मंच पर आए। अमोल पाटिल हमारे अच्छे दोस्त हैं, 24 लाइव इवेंट के टेक्नीशियन, कैमरामैन। जब मैंने उनको चैलेंज किया था भाई बॉल के ऊपर की कंपनी का नाम दिखाओ, तो उन्होंने उस चैलेंज को पूरा किया था वावरली की प्रतियोगिता में। ऐसे अमोल को मैं इस मंच में बुलाना चाहूंगा। प्रवीण सर, एक विकेट हॅट्रिक तर मैदानात आपल्याला पाहायला मिळाली. जवळजवळ 6,663 रुपये म्हणजे नदीमभाई कान यांच्या गाडीचा तो क्रमांक आहे 6663. आणि एकीकडे जर तुम्ही पाहायला गेलं तर नदीमभाईने आत्ताच सांगितलं जोपर्यंत मी मंचावरती आहे तोपर्यंत या मॅचमध्ये जितक्या षटकार हॅट्रिक येतील, विकेट हॅट्रिक येतील, चौकार हॅट्रिक येतील, त्या प्रत्येकासाठी 6663 हे पारितोषिक नदीमभाई खान यांच्या गाडीचा क्रमांक सपूर्द केला जाईल. निश्चित रूप से इनका अकाउंट नंबर मुझे लेकर जाना चाहिए, मेरी भी ट्रीटमेंट चल रही है। ये डॉट गेंद आई है, खेमे से आवाज आ रही है भाई तू भागता क्यों नहीं, भाई तू भागता क्यों नहीं, रन क्यों नहीं ले रहा है। लेकिन बल्लेबाज कह रहा है भाई तुम रुको, मैं रुका हूं 2-3 सिक्सर के लिए, मैं मारूंगा, मैं मार के दिखाऊंगा। प्रवीण सर, तुम्ही मगाशी म्हटलंय नदीमभाई खान यांचा अकाउंट नंबर तुम्हाला पाहिजे, तो नंबर घेऊन तुमच्याकडे काही होणार नाही. माझ्याकडे डायरेक्ट एटीएम देऊन पिन कोड दिलेला आहे, टेन्शन घेऊ नका तुम्ही. निश्चित रूप से आप तो उनके चहीते कमेंटेटर है, इसमें कोई दौरा नहीं है, इसमें कोई संदेह नहीं है समीर और आप। लेकिन मैच की तरफ हम चलेंगे जहां पर टोटल आ चुका है 16 रन। 16 रन अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, 1 रन यहाँ पे जरूर मिला। 17वां रन स्कोर बोर्ड पे आता हुआ, थोड़ी सी मिसफील्ड हुई और ये 18वां रन स्कोर बोर्ड के ऊपर आता हुआ। गेंदबाज मोहन गेंदबाजी की बॉक्सडोर को संभालते हुए मुनकोड़े की तरफ से। बोरशीदी के कप्तान आ गए क्या? आए, टेक्निकल इश्यू अगर हो तो हल कीजिए उसे। एक रन यहाँ पे मिलता हुआ बाएं हाथ के बल्लेबाज चेतन, जो रनों की भूख की तलाश में है, रनों की भूख लगी है उन्हें और उन्हीं रनों की तलाश में है। वो कम से कम 40 होना जरूरी है, उमरोली फाइट देगी 40 में, क्योंकि गेंदबाजी अच्छी है इनकी। करजत में बेस्ट बॉलिंग अटैक के तौर पर ये टीम जानी जाती है।
और ये चौवा आ चुका है और इस चौवे के साथ टोटल बढ़ता हुआ 23 डीजे। शुक्रिया। चौथा ओवर चल रहा है, 5 ओवर का ये मैच है। रिवर्स दागने की कोशिश, एक दुधारी तलवार, दुनिया जानती है ये शॉट है, लगी तो आबाद वरना बर्बाद। लेग बाय के तौर पर इशारा आ चुका है। 1 रन से बढ़ता हुआ टोटल 24 रन उमरोली टीम खेल रही है। उन्होंने विकेट खोई है 6 विकेटों के नुकसान पर। उसमें एक हैट्रिक हासिल की है बुनकोड़े के गेंदबाज विघ्नेश ने। नदीम खान साहब द्वारा इनाम जो लगाया गया था 6,663 रुपए का, उसे हासिल किया इन्होंने। दुगाडे साहेब, आपण जाऊयात आणखी एका पारितोषिकाकडे. वाईट आलाय बॉल, अंपायर डिसिजन. इरफान खलिफा, ज्यांचं अगदी हेअर कटिंगचं सलून बडे मिया छोटे मिया पाहायला मिळत आहे, त्यांच्या माध्यमातून आता पारितोषिक लागलं जात आहे. षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक ज्यांच्या माध्यमातून येईल त्याला वर्षभर त्यांच्या सलूनमधली सर्व्हिस फ्री दिली जाईल. हाँ, ये बिल्कुल सही इनाम लगाया उन्होंने, साल भर फ्री है। टोटल 25 रन। डीजे मास्टर को भी 500, डीजे आनंद को उनके द्वारा 1 रन यहाँ पे मिलता हुआ और इस 1 रन से 26 रन आता हुआ। नए गेंदबाज पार्थ गेंदबाजी करते हुए, उतने रन ज्यादा नहीं बने लेकिन 5 गेंदें अभी भी शेष हैं। 5 गेंदों में 2 सिक्सर अगर आते हैं, 2 छक्के अगर आते हैं और नदीम साहब का इनाम भी अगर ये हासिल करते हैं 3 सिक्सर लगा के, तो एक सम्मानजनक स्थिति में आ सकती है उमरोली टीम। अभिजीत मोरे नरपोली के कप्तान, क्या गेंदबाजी की इन्होंने आरपीएल में बतौर लेफ्ट आर्म बॉलर। 1 रन यहाँ पे पूरा होता हुआ और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 27 रन। 27 रन स्कोर बोर्ड के ऊपर आते हुए किरण पवार ने इन्हें बखूबी हैंडल किया। सही जगहों पर सही बल्लेबाजों के सामने इनको अटैक पर चुना गया और दोबारा विजेता बने आरपीएल के। और पहली बार सिल्वर ट्रॉफी जो थी उसके विजेता किरण पवार बने, जिसमें खासा योगदान था अभिजीत मोरे का। लेकिन ये गेंद दूसरा चुराने की कोशिश और कामयाबी। देखिए सिंगल्स आ रहे हैं। जिस बाउंड्री की तलाश में उमरोली के बल्लेबाज वो नहीं आ रही है, जिस छक्के की तलाश में है वो नहीं आ रही है। लकी ड्रॉ हर मैच के बाद है। दर्शकों के लिए तो आज सोना ही सोना है, मैं तो कहूँगा हर मैच के बाद। तो निश्चित रूप से एक और विकेट का पतन हो चुका है। लेकिन जैसे कि बॉलर ने इनाम हासिल किया, नदीम खान साहब की ये ख्वाहिश है, उनका एक सपना है कि बल्लेबाज भी उनके इनाम को हासिल करे।
₹6,663 का। हालांकि विधायक साहब के साथ काम करने का उन्हें एक्सपीरियंस है, वो जानते हैं कि आम जनता को अगर साथ लेकर आना है तो आम जनता के प्रति कुछ भावनाएं होना ज़रूरी है, कुछ काम करने की। और वैसे उन्होंने इन आम क्रिकेटर्स के लिए इनाम लगाए हैं। ₹6,663 का इनाम विकेट हैट्रिक या फिर बाउंड्री हैट्रिक या फिर सिक्सर हैट्रिक के लिए। तो बल्लेबाजों को उस हैट्रिक की ज़रूरत है क्योंकि रन उतने ज़्यादा बने नहीं, लेकिन गेंदें बची है सिर्फ दो। दो बचे हैं। बाएं हाथ के बल्लेबाज, जहां पर सिंगल था वहां पे सिंगल दौड़े नहीं, लेकिन उतना कुछ नहीं कर पाए जितना उन्हें करने की मंशा थी। सीधा लॉन्ग ऑन के ऊपर एक आसान सा कैच ठोक दीजिए। फील्ड काफी तेज। 29 और 4 बनेंगे बाई की जो आखिरी गेंद। आता तो बॅटिंगला जाईल झाली मॅच शांत करा. आपण टॉस कडे जाऊयात आणि विनंती करेल विशालभाई यांच्या शुभ हस्ते करूयात आपण टॉस. विशालजी बैलमारे यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. एकीकडे आपण पाहतोय बेस्ट ऑफ बोरशेती आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल तन्मय 11 जय म्हसोबा नारपोले टीम. टॉस केला जाईल विशालजी बैलमारे यांच्या शुभ हस्ते. काय घडलंय मैदानात? हेड होता आणि आला हेड. बेस्ट ऑफ बोरशेती या ठिकाणी आपण पाहतोय, त्यांच्याकडे आपण जरूर जाऊयात. बोरशेती टीमचे कॅप्टन आपल्या समेत जॉईन झालेत. एकंदरीत हे मैदान आहे, अगदी या मैदानावरती सुद्धा एक चांगली स्पर्धा जिचे विनर तुम्ही ठरलेले आहात, परंतु याच पुनश्च मैदानावरती खेळताना काय वाटतंय? या आयोजनाबद्दल काय सांगाल? नक्कीच खरंच खूप आयोजन चांगलं आहे आणि मागचं 3-4 वीक झाले ते चांगले टुर्नामेंट होत आहेत आणि खेळायला मजा देखील येते. यस, डिसिजन घेतला यावेळी फिल्डिंगचा. मनस्वी शुभेच्छा असतील आणि बोलूयात आपण सन्मान जोडी पाठवा. चला आपण बॅटर मैदानात पाठवायचे आहेत, कारण इकडे सन्मानाकडे आपण जाणार आहोत. बरेचसे कार्यक्रम बाकी आहेत या ठिकाणी. पहिला रिझल्ट आपण अनाउन्समेंट करूयात, तो मात्र आमचे रील स्टार ज्यांनी या संपूर्ण अगदी पाहायला गेलं तर कैलासवासी रवींद्र किसेन दिघे हॅशटॅग आणि त्याच्यानंतर अजय दिघे हॅशटॅग यांच्या माध्यमातून एक दर्जेदार रील्स पाहायला मिळालेत. आणि चला रील्स कॉम्पिटिशनचा रिझल्ट आपल्या समोर येतोय आणि या रील्स कॉम्पिटिशन मध्ये पहिलं क्रमांकाचं पारितोषिक जाईल निखिलजी शिंदे
या मंचावरती निखिलजी शिंदे आणि विनंती करेल पहिले सन्मानित करा आपण निखिलजी शिंदे यांना. या स्पर्धेची चांगल्या रील्स तुम्हाला पाहायला मिळाल्यात. अनेक म्हणायला गेलं तर आम्ही सुद्धा बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचलोय त्यांच्या माध्यमातून. अंपायर मॅच चालू करा. मॅच एकीकडे ऑन असेल राजेंद्र. तदनंतर सेकंड प्राइज या ठिकाणी पाहायला मिळते अनिकेत सकपाल. या जबरदस्त कामगिरी या ठिकाणी. अनिकेत सकपाल सध्या चर्चेत आहे सेल्फीसाठी पण हा आणि रील्स साठी पण. आणि निखिलने जी रील्स केली होती KNPL ची ती पण मला असं वाटतं 100K व्ह्यूज झालेत ना निखिल. क्या बात आहे. अभिनंदन सर्वांचं. मासला देखील सुरुवात होते. आणि थर्ड क्रमांकाच्या पारितोषिकाकडे जाऊयात. अर्थातच काय जबरदस्त ज्याने पहिल्या रजनीपासून या स्पर्धेची एक दर्जेदार कामगिरी केली आहे. मग रील्स असू द्या ना तर इतर काही कोणती कामे असू द्या. ओम जाधव मेहनत आहे खरं म्हणायला गेलं तर. आणि या मेहनतीचं फल या स्पर्धेत मिळतंय. अजयजी दिघे यांच्या शुभ हस्ते मनस्वी आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करूयात आणि वळूयात पाहुण्यांच्या सन्मानाकडे. मॅच एकीकडे चालू राहील. या ठिकाणी आपण पाहतोय अगदी दिलदार व्यक्तिमत्व अजयजी दिघे यांच्यावरती मैत्रीचं जे नातं आहे ते अगदी घट्ट करण्यासाठी आणि छोटा भाऊ म्हणून आज या स्पर्धेला त्यांनी हजेरी लावली. ते आदरणीय नदीमबाई खान यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. सन्मान होत आहेत मुख्य मंचावरती. परंतु साहिल लोंगलेची अगदी जोरदार गोलंदाजी सध्या मैदानात मात्र चालू आहे. पहिले 2 चेंडू त्याने निर्धाव टाकले. 34 धावांचा पाठलाग करायचे तो बोनकडे संघाला. आपण पाहतोय पुढच्या वर्षी बहुतांश ही स्पर्धा खरं तर संदीप बोराडे सर आमदार साहेबांचा शिवसेनेचा मुस्लिम मावळा म्हणून ज्यांची ओळख आहे या संपूर्ण कर्जत शहराचे सन्माननीय नदीमजी खान साहेबांचा सन्मान या मुख्य मंचावरती मात्र संपन्न होतोय. जेवढं माणसांवरती प्रेम आहे तेवढं मुख्य जनावरांवरती पण प्रेम आहे. स्वीटी नाव ना तिचं नोरा. नोरासाठी त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला असे आमचे नदीमजी खान यांचं देखील स्वागत इथे होत आहे. तदनंतर आपण पाहतोय आदरणीय विशालजी बैलमारे उपस्थित आहेत. त्यांचा होता सन्मान करण्याची विनंती. 3 बॉल डॉट आले. त्यानंतरचा चौकार पार चंदनचा 4 धावा. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय इरफान खलिफा उपस्थित आहेत ज्यांच्या माध्यमातून अट्रॅक्टिव्ह पारितोषिक सुद्धा या स्पर्धेसाठी लागलं गेलंय. छोटे मिया बडे मिया या हेअर कटिंग सलूनचे प्रोप्रायटर. हा बडे मिया छोटे मिया. मॅच चालू आहे. चला 3 पहिले चेंडू निर्धाव आले. त्यानंतरचा चौथ्या चेंडूवरती पार्थने साहिलच्या विरोधात चौकार मारलाय. 34 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे बोनकोडे संघाकडून उमरोलीच्या विरोधात. त्याच समेत आदरणीय चेतनजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा होता सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. 5व्या बॉल वरती मात्र ते सिंगल घेतले पार चंदनने. ISPLचा आमच्या कर्जतचा पहिला सुपरस्टार साहिल लोंगले गोलंदाजी करत होता पार चंदनच्या विरोधात. मला असं वाटतं पारने शेवटचं षटक टाकलं आणि लास्ट बॉल वरती टाकलेला डेप्थ मधला जो यॉर्कर होता बॅटरही खेळू शकला नाही आणि विकेट किपर देखील मिस झाला. तिथे 22चा चौकार आला. टोटल झाल्यात 5. त्याच समेत आदरणीय सरफराज खान या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा होता सन्मान करण्याची विनंती. सरफराज खान. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय आणि साहिल लोंगलेच्या षटकात बोनकोडे संघाच्या धावा आल्या त्या अवघ्या 5
आता 24 बॉल 29 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी बोनकोडे संघाला. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय रहीमभाई शेख उपस्थित आहे. त्यांचा होता सन्मान हे मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आणि खरं म्हणायला गेलं तर ज्यांचा ज्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय ना ते नदीमभाई खान मित्र परिवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेक. हॅलो. सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करूयात. हा आणि 24 बॉल आणि आता विजयासाठी गरज आहे ती मात्र 29 धावसंख्येची. येस, थोडस मॅच एकीकडे चालू असेल परंतु थोडं नदीमभाई खान अगदी संबोधित करतील या व्यासपीठावरून. नदीमभाई काय एकंदरीत ही स्पर्धा चालू आहे. अजयजी दिघे यांनी सातत्यपूर्ण अगदी मी तर म्हणेल शून्यातून विश्व निर्माण करण्याची जी ताकद आहे त्यांच्यात ती आज या मंचाच्या अनुषंगाने पाहायला मिळते. एकंदरीत तुमचं मैत्रीचं नातं आहे परंतु काय सांगाल एका. सर्वांना सप्रेम नमस्कार. सर्वप्रथम मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, माझे मोठे बंधू मुकेशजी पाटील आणि त्यांचे चिरंजीव देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आणि रहीमभाई असतील, बाबा असेल, चेतन असेल, इरफानभाई असेल किंवा माझ्याबरोबर असलेला विशाल असेल. खरं तर आजच्या कार्यक्रमासाठी मी मनापासून धन्यवाद देईन अजयला का असा मुलगा सगळ्यांना लाभो. कारण ही जी मॅच आहे हे मला वाटतं तिसरं पर्व आहे. अजय माझा छोटा भाऊ आहे आणि खरं तर एवढी मोठी मॅच किंवा एवढा मोठं आयोजन करण्यात अजयचं जे योगदान आहे किंवा अजयचं जे मार्गदर्शन आणि अजयला प्रेम करणारे मित्रमंडळी आहेत त्यासाठी मी सर्वांचं मनापासून धन्यवाद करेन. आणि खरं तर एवढं मोठं नाईट क्रिकेटचं आयोजन करायचं म्हणजे संदीपजी एवढं सोपं नाही आहे. दुग्गल साहेब कुठे गेले, दुगाडे कुठे गेलेत, आणि समीर सोमने आपण पण मला वाटतं चांगल्या प्रकारे माहीत असेल आपल्याला का नाईट मॅचचं आयोजन एवढं सोपं नसतं. आणि आपल्या बाबांच्या स्मरणार्थ आपण एवढं मोठं कार्यक्रम करतात. खरं तर अजयनी जर का विचार केला असता, दहिवली विचार मंचाच्या हिशोबाने जर का विचार केला असता तर त्यांनी जेवण केलं असतं किंवा एखादा कार्यक्रम केला असता. परंतु 4 दिवस या क्रिकेट मॅचसाठी अहोरात्र जगणं आणि रात्रभर जागणं आणि जे कोण आपले क्रिकेटर्स इथे खेळत आहेत त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म देणं, त्यासाठी अजय मी तुला मनापासून धन्यवाद देईन. कारण एवढं सोपं नाही आहे. कारण हा खूप मोठा खर्च आहे जो खर्चातनं अजय करतो. कुठली वर्गणी नाही, काही नाही. आणि सर्व म्हणजे प्रत्येक पक्षातल्या लोकांना अजय बोलवतो. ही कुठली राजकीय पक्षाची मॅच नाही आहे बरं का, पण हे अजयच्या मनातलं मोठापण आहे का अजय ही मॅच लावतो. मी अजय तुला मनापासून धन्यवाद देईन का माझा छोटा भाऊ अजय असे कार्यक्रम राबवतो आणि असेच कार्यक्रम अजय तू राबवत राहा अशी मी तुला मनापासून म्हणजे माझ्या मनापासून मी तुला काय म्हणतात त्याला मी शुभेच्छा देतो अजय. कारण तू खूप चांगला मुलगा आहेस, माझ्याबरोबर काम करत आहेस, माझ्यापेक्षा लहान आहेस, माझा सहकारी आहेस. मी तुला काही लागेल त्यासाठी मी तुझ्याबरोबर नेहमी तुझ्याबरोबर आहे. संदीप आपण चांगलं आयोजन करत आहात, चांगलं समालोचन करत आहात. आणि आज मला वाटतं का काल पाऊस पडला तरी पण आज एवढी म्हणजे गर्दी असेल लोकांची. आणि आज क्रिकेट मॅचसाठी हे बक्षीस वगैरे आम्ही जे लावतोयत ना, हे बक्षीस वगैरे म्हणजे मुलांचं काय म्हणतात त्याला मनोधैर्य वाढण्यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत. हे पैसे किंवा या सगळ्या गोष्टी हा मोठापणा नाही आहे. एखाद्या क्रिकेटरचा आता ज्या मुलांनी 666 नावाने जी 666 नावाने जी आज हॅट्रिक घेतली आहे त्या मुलाला आज मला असं वाटतं का खूप मोठापणा वाटत असेल का त्यांनी क्रिकेटमध्ये आज 666च्या नावाने आज हॅट्रिक घेतली आणि मला मोठा केला आहे त्यांनी. तो मोठा नाही झाला, त्यांनी मला मोठं केलं त्याच्या बॉलिंगच्या हिशोबाने. तर मी त्याला देखील मनापासून शुभेच्छा देईन का त्यांनी आपलं बक्षीस आहे त्या व्यासपीठावर यावं आणि त्यांनी ते स्वीकार करावं. माझ्याबरोबर आलेल्या माझ्या सर्व मित्रमंडळींचं, व्यासपीठावर असलेल्या सगळ्या मित्रमंडळींचं आणि जी ती रोषणाई केलेली आहे आणि हा जो व्यासपीठ ज्यांनी पण डेकोरेशन वगैरे केलेलं आहे, DJ असेल, यूट्यूब असेल किंवा सगळेच अजय तुझ्याबरोबर असलेले सगळे मित्रमंडळींना मी सर्वांना माझ्याकडून मनापासून धन्यवाद देईन का आपण अजयबरोबर असेच राहा आणि अजय तो असेच कार्यक्रम राबवत राहा. माझ्याकडून जे काय मौलाचं मार्गदर्शन होत असेल आणि तुझ्यासाठी जर का मी काही करू शकेन तर मी नक्की तुझ्यासाठी करेन. एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.
धन्यवाद नदीमबाई, फार चांगलं वक्तव्य अगदी कमी वेळातच तुम्ही केला आणि खरोखर ही मोठी ताकद आहे. ज्या ज्या वेळी तुम्हाला शाबासकीची थाप मिळते ना, त्या त्यावेळी अगदी तुम्हाला आकाश ठेंगणं होतं. म्हणजे तुम्ही केलं काय आणि खरोखर हे फार महत्त्वाचं आहे. अजयजी दिघे यांचं नाव सध्या चर्चेत जरूर पाहायला मिळेल, कारण मी मगाशी सुद्धा म्हटलं की संदीप सर थोडं थांबवतो. सिच्युएशन सांगतो. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 34चा पाठलाग करत असताना धावा झाल्यात बोनकोडेचे 18, विकेट गेल्यात 2 आणि आता उर्वरित 18 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 16 धावांची गरज आहे. यस संदीप सर. लकड़ी की काट दरम्यान आणखी एका सन्मानाकडे जाऊयात. आपण पाहतो या ठिकाणी आदरणीय बजरंग दादा लोंगले उपस्थित आहेत. त्यांचा होता सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करेल अजयजी दिघे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण बजरंग दादा लोंगले यांचा सन्मान करायचा आहे. 18 बॉल आणि विजयासाठी 16 धावांची गरज आहे. मी खेळाडूंना आणि संघांना विनंती करेल थोडं सहकार्य करा, कारण यानंतर देखील पहिल्या फेरीतील एक सामना बाकी आहे. तन्मय 11 जय मसोबा नारपोली आणि त्यांच्या विरोधात बेस्ट ऑफ बोरशेती अशी लढाई होईल. आणि आता गोलंदाजीसाठी आला पुन्हा एकदा साहिल लोंगले. हो डाऊन द ग्राउंड कव्हर्सच्या वरतून फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॉल चाललाय सीमारेषा पार. फलंदाज विनीतच्या बॅटमधून येतो. हा बोनकोडे टीमसाठी चौकार. बरेच मंडळी मंचावरती उपस्थित आहेत. खरं तर नदीमजी खान यांचं भाषण खरोखरच चर्चेत राहील आणि त्यांनी आवर्जून सांगितलं की माझ्या मित्रासाठी मी सदैव त्याच्या पाठीशी उभा राहील. म्हणूनच मी सुरुवातीलाच म्हटलं की आदरणीय आमदार साहेबांचा शिवसेनेचा मुस्लिम मावळा, सच्चा मावळा म्हणून नदीम खान साहेबांची ओळख आहे. हो स्टेप आउट झाला साहिल लोंगलेच्या विरोधात. तसं मारणं कठीण काम आहे, परंतु प्रयत्न केला. विनीतने डॉट बॉल आलाय. सध्या इक्वेशन आहे, धावसंख्या झाले. बॅटिंग करणाऱ्या बोनकोड्याची ती मात्र 22. 34चं टार्गेट आहे. 12 करायचे चेंडू शिल्लक असतील ते आता मात्र 16 चेंडू विजयासाठी दावा करायचे त्या मात्र 12. डॉट बॉलची गरज आहे. SBCC उमरोली संघाला जो कर्जतचा संघ आहे त्यांच्या विरोधात नवी मुंबईचा बोनकोडे. हो पाठला केला चेंडूचा. कदाचित लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न. मगाशी खूप छान उल्लेख केला प्रियेश बाबरे सरांनी. अंडर 19 मध्ये ISPL ला सिलेक्शन झालं आणि त्याच वर्षी स्विंग बॉल जो ISPL चा स्पेशलिस्ट बॉल आहे त्या बॉलला अगदी टाकणं आणि त्यावरती माहिरत पटकावणं ते काम कोणी केलं असेल तर अर्थातच साहिल लोंगले आणि सध्या तोच गोलंदाजी करतोय विनीतच्या विरोधात. क्या बात आहे, काय गोलंदाजी केले पा. चौकाराचं प्रत्युत्तर साहिल लोंगलेने इथे दाखवलंय. धावसंख्या स्थिरावली ती 22 वर. विजयासाठी 12 धावसंख्येची गरज आहे. पहिला चेंडू चौकाराला, त्यानंतरचे 3 चेंडू मात्र निर्धाव टाकलेत. म्हणजे आता 14 बॉल इक्वेशन पोहोचले ते 12 वर. मॅच बनवू शकते आणि ते बनवायचं काम कोणाकडे आहे, तो कलाकार कोण असेल तर साहिल लोंगले विनीतच्या विरोधात. आणि एक वेगवान बॉल. मागचे 2 चेंडू कटर टाकले, हा चेंडू वेगाने इथे टाकला. वेगावरती स्वार उमरोलीचा सुपरस्टार साहिल लोंगलेच्या खतरनाक सध्याची गोलंदाजी. इक्वेशन 13 चेंडू आणि आता 12ची गरज. क्या बात है. संपूर्ण भारतभर भ्रमंती करत असताना उमरोलीचं नाव, कर्जतचं नाव, रायगडचं नाव रोशन करणारा गोलंदाज ज्याने पहिला चौकार मारला होता विनीतच्या विरोधात. 4 चेंडू निर्धाव टाकले. 13 बॉल 12ची गरज. गती काढून घेतली. कव्हर्सला फिल्डर आहे. शेवटच्या बॉलवरती येते विकेट. इक्वेशन होतं 17 बॉल 12चं. इक्वेशन आता बनलंय 12 बॉल 12चं. साहिल लोंगलेची बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी होऊन जाऊ द्या. होतो ना की त्यांना थांबवायची पण इच्छा नाही, परंतु आपल्याकडे वेळही तेवढा नाही, कारण यानंतर पहिल्या राऊंडची एक लास्ट मॅच देखील बाकी आहे. खरं तर या संपूर्ण मॅच मध्ये गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. 5 कंप्लीट केला तो गोलंदाज विघ्नेशने. जबरदस्त गोलंदाजी केली. मला असं वाटतं 5 पण कंप्लीट केला आणि 2 कॅच पण ड्रॉप झाल्या. हे असं पहिल्यांदा घडलंय. म्हणजे किती भेदक गोलंदाजी. आणि त्यानंतर
साहिल लोंगले आला, त्याला ठाऊक आहे जर का आता मी निर्धाव चेंडू टाकले नाही तर माझा संघ बाहेर जाईल, आणि त्यानंतर त्याने केलेली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी आणि विघ्नेशने घेतलेली विकेट हॅट्रिक, आणि त्यासाठी आदरणीय नदीमजी खान साहेबांचा जो गाडीचा क्रमांक आहे, फॉर्च्युनरचा त्यांचा क्रमांक 6663, 6663 रुपयांचं प्राइज मात्र त्यांनी विघ्नेशला दिला. आता 12 बॉल 12 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजीसाठी आलाय तो हर्षद, आणि आता त्याच्या समोर येतो परशुराम, आणि साथीला आहे त्याच्या ऋतिक. 12 बॉल 12ची गरज. तर पहा, ते पारितोषिक तर चालूच आहे. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. जोपर्यंत नदीमजी खान साहेब या मुख्य मंचावरती आहेत तोपर्यंत सलग 3 विकेटसाठी, विकेट हॅट्रिकसाठी 6663, अर्थातच 6663, सलग 3 चौकारांसाठी देखील 6663, आणि सलग 3 षटकारांसाठी देखील 6663. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय हर्षलने. 11 बॉल 12ची गरज. स्कूप मारण्याचा प्रयत्न. मगाशी डगलस मरालियरची आठवण करून दिली होती प्रवीण दुगाडे सरांने. बॉल चाललाय सीमारेषा पार, फाईन लेगला चौकार. वर दिशा दिली ती फलंदाज परशुरामने, आणि इथे खेचलाय तो चौकार. 10 बॉल आणि आता विजयासाठी 8 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि विजयासाठी 8ची गरज. पुन्हा त्याच प्रतीचा फटका मारण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. 9 चेंडू आणि आता विजयासाठी 8 धावांची गरज. डगलस मरालियर, झिम्बाब्वेचा प्लेअर, झहीर खानला अतिशय त्याने त्रास दिला होता. त्या मॅच मध्ये मरालियरची 50 पण झाली होती, परंतु तो सामना भारताने जिंकला होता. खरं तर त्याच वेळी या फटक्याची मला असं वाटतं की सुरुवात मात्र झाली पहिली. क्लीन बोल्ड, हर्षलने दांडी गुल केले, विकेट महत्वाची घेतले. आता इक्वेशन जमलंय. विजयासाठी दावा करायचे 8 आणि चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 8. विजयासाठी 8 धावांची गरज आहे. हर्षलच्या विरोधात चौकार आला होता. असं वाटलं की कदाचित बोनकोडे संघ हा सामना घेऊन चाललाय, परंतु हर्षलला ते मान्य नव्हतं, उमरोलीला ते मान्य नव्हतं. 8 बॉल कंपल्सरी चेसिंग, 8 धावांची गरज आहे. सर्वांना व्यवसाय नोकरी करून देणारा असा अजय दिघे, अगदी सर्वांच्या सुखदुःखात उभा राहणारा अजय दिघे, आदरणीय आमदार साहेबांची देखील शिवसेनेचं पाठबळ वाढवणारा अजय दिघे, आणि आपल्या बाबांच्या नावाने भली मोठी स्पर्धा साकारणारा अजय दिघे आज लोकांच्या समोर आहे. मला असं वाटतं त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाही. 8 बॉल विजयासाठी 8ची गरज. वेगवान चेंडू पहा, हर्षलचा विकेट किपर इथे मिस झालाय. काय सोपं काम आहे विकेट किपर अशा पद्धतीचा चेंडू अडवणे, परंतु हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल +1 असे एकूण 2 धावा. 8 बॉल 8 करायचे होते. आता 8 बॉल विजयासाठी पुन्हा इक्वेशन 6चं आलंय. उमरोली संघाने केलेला संघर्ष हा प्रत्येकाच्या लक्षात राहील, परंतु विजय मिळेल की नाही ते अद्यापही ठाऊक नाही. नवीन फलंदाज स्वप्नील. 8 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी बोनकोडेला करायचे त्या 6 धावा. बॅटची कडा घेतले, शरद कडून झेल सुटलाय, आणि ते 1 धाव देखील मिळते बोनकोडे संघाला. 34चा पाठला करत असताना धाव संख्या जाऊन पोहोचले ते आता 29 वरती, आणि आता 7 चेंडू विजयासाठी 5 धावांची गरज आहे. काय बॉलिंग अटॅक आहे दोन्ही टीमचा. अजिबात कोणत्याही फलंदाजाला त्याने हात खुले करू दिले नाही. बोनकोडे असू दे नाहीतर उमरोली असू दे, दोन्ही संघातील गोलंदाजांनी केलेली गोलंदाजी अत्यंत भेदक ठरले या संपूर्ण मॅच मध्ये. फटका फसलाय. कॅचची गरज आहे उमरोली संघाला. शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर येतो, करतो मिस्टेक. अशीच काहीशी कॅच सोडली होती सावळेश्वर सावळे संघाच्या क्षेत्ररक्षकाने, आणि तो सामना जिंकून दिला होता भूमी 11 मांडाच्या चिंटूने षटकार मारून. आताही झेल सुटलाय. जर का कॅच पकडली असती तर 2 धावा वाचवल्या असत्या. या क्षणाला कर्णधार देखील नाराज असेल. लास्ट ओव्हरचं इक्वेशन आहे 6 बॉल विजयासाठी धावा करायचे त्या मात्र 3.
साहेबांची गरज आहे. संघर्ष अगदी शिगेला पोहोचलाय. नवी मुंबईमधील असलेला बोनकोडे संघ आणि आपल्या कर्जत तालुक्यातील अर्थातच SBCC उमरोली या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत. पहिल्या सत्रामध्ये विघ्नेशने फायफर खुला केला, अर्थातच 5 विकेट त्याने घेतल्या. त्यानंतर या सेकंड इनिंगमध्ये अगदी गोलंदाजी आपण पाहिली साई लोंगलेची. हर्षलने देखील चांगली गोलंदाजी केली, परंतु 6 बॉल 3 धावा वाचवण्यासाठी गोलंदाज येतो अक्षय कारनामा करेल, इतिहास घडवेल याकडे सर्वांचं मात्र लक्ष लागलं. परंतु समोर आहे बोनकोडे. हो, कव्हर्स मधून बॉल काढलाय, दमदार फटका, बॉल चाललाय सीमारेषा पार, विजयी चौकार बोनकोडे टीमसाठी. आणि समालोचकांनाही, चारही समालोचकांना नदीमजी खान साहेब यांनी मात्र 500 रुपयांचं कॅश प्राइज दिले, टोटल 2000. तर त्यांचे मनपूर्वक आभार. आणि पुढची जी मॅच आहे, चला बेस्ट ऑफ बोरशेती आतमध्ये